जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलतो तेव्हा साहजिकच डोळ्यांसमोर अहिंसक संघर्ष येतो. पण त्याच्याच बरोबरीने एक दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट घडत होती आणि ती म्हणजे शस्त्रक्रांतीची. चला तर मग आज त्या धाडसी वीरांची गोष्ट पाहूया, ज्यांनी शस्त्र उचलून थेट ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिलं होतं. हाच तर तो मूळ प्रश्न होता ज्याने त्या पिढीला विचार करायला भाग पाडलं होतं. विचार करा, जेव्हा एक मोठं शक्तिशाली साम्राज्य आपल्या देशावर राज्य करतंय तेव्हा प्रतिकार करायचा तरी कसा, कोणता मार्ग निवडायचा? अनेकांसाठी याचं उत्तर आंदोलनात नव्हतं, तर ते होतं क्रांतीमध्ये. आजचा हा आढावा अशाच लोकांचा प्रवास उलगडतो ज्यांनी मुख्य प्रवाहातील राजकीय मार्ग सोडून सशस्त्र संघर्षाचा एक खूपच कठीण मार्ग निवडला. चला त्यांच्या या धाडसी प्रवासावर एक नजर टाकूया. आजच्या या सफरीमध्ये आपण बघणार आहोत की ही क्रांतीची ज्योत बंगालमधून कशी पेटली, महाराष्ट्रात कशी पसरली आणि पाहता पाहता संपूर्ण देशात, अगदी परदेशातही कशी पोहोचली. साधारणपणे 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतचा काळ हा भारतात आणि खरं तर जगभरातच तीव्र क्रांतिकारक हालचालींनी भारलेला होता. हा तोच काळ होता जेव्हा स्वातंत्र्याची आग केवळ राजकीय व्यासपीठांवर नव्हती, तर गुप्त संघटनांच्या बैठकांमध्ये आणि सशस्त्र कारवायांमध्येही पेटलेली होती. आता या क्रांतिकारक चळवळीचं सगळ्यात पहिलं आणि मोठं केंद्र कोणतं असेल तर ते होतं बंगाल. बंगाल त्या काळात या चळवळीचं जणू बौद्धिक आणि संघटनात्मक हृदय बनलं होतं, जिथं क्रांतीची बीजे पेरली गेली आणि ती चांगलीच फोफावली. मोठ्या चळवळींची सुरुवात नेहमीच छोट्या गटांमधून होते, नाही का? भारतातही स्वातंत्र्याची ही सशस्त्र लढाई गुप्त संघटनांच्या माध्यमातूनच सुरू झाली. याच संघटनांनी क्रांतिकारक विचारांना खतपाणी घातलं आणि पुढे काय करायचं याची पायाभरणी गेली. ही माहिती खरंच खूप रंजक आहे. अनुशीलन समिती ही त्या काळातली एक अत्यंत प्रभावी गुप्त संघटना होती. आता गंमत बघा, प्रमोथा मित्तर यांच्या नेतृत्वाखाली या समितीने फक्त सशस्त्र प्रशिक्षणच नाही, तर शारीरिक आणि नैतिक शिक्षणावरही खूप भर दिला. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी युगांतर नावाचं एक जहाल नियतकालिक होतं आणि निधी तो स्वदेशी दरोड्यांमधून उभा केला जायचा. म्हणजे ब्रिटिश किंवा त्यांच्या समर्थकांच्या मालमत्तेवर धाडसी छापे टाकायचे आणि त्यातून शस्त्रास्त्रांसाठी पैसा उभा करायचा. हे विचार फक्त कागदावर नव्हते, तर ते थेट कृतीत उतरले होते. या टाईमलाईनमध्ये काही धाडसी कृती दिसतात. 1907 मध्ये गव्हर्नर फुलरवर झालेला हल्ला असो किंवा 1908 खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डवर केलेला प्राणघातक हल्ला, या घटनांनी ब्रिटिश सरकारला चांगलाच हादरा दिला होता. चला आता आपण बंगालमधून जरा पश्चिमेकडे वळूया, महाराष्ट्राकडे. क्रांतीची ही आग काही फक्त बंगालपुरती मर्यादित नव्हती, तिने महाराष्ट्रालाही आपल्या कवेत घेतलं होतं. महाराष्ट्रातल्या प्रतिकाराची परंपरा तर तशी खूप जुनी आहे. अगदी 1879 मध्येच वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी शेतकऱ्यांची फौज उभी केली होती. त्यानंतर चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध, सावरकरांनी स्थापन केलेली मित्रमेळा संघटना आणि अनंत कान्हेरे यांनी केलेला जॅक्सनचा वध, या सगळ्या घटना महाराष्ट्रातल्या त्या ज्वलंत प्रतिकाराचं प्रतीक आहेत. ही क्रांतीची भावना काही बंगाल आणि महाराष्ट्रापुरती थांबली नाही. तिचे लोण पंजाबपासून थेट मद्रासपर्यंत पसरले होते आणि त्यामुळेच ही चळवळ खऱ्या अर्थाने एक देशव्यापी चळवळ बनली. इथे पाहिल्यावर लक्षात येतं की असंतोष अक्षरशः सर्वत्र होता. पंजाबमध्ये लाला लजपतराय आणि लाला हरदयाळ यांच्यासारख्या नेत्यांनी जहालवादाला चालना दिली, तर दुसरीकडे दक्षिणेत मद्रासमध्ये वांची अय्यरने कलेक्टर रॉबर्ट ॲशची हत्या करून ब्रिटिश राजवटीला थेट आव्हान दिलं. क्रांतिकारकांची हिंमत कुठवर पोहोचली होती याचं हे कदाचित सर्वात मोठं उदाहरण आहे. त्यांचं लक्ष कोण होतं? कुणी छोटा मोठा अधिकारी नाही, थेट व्हाईसरॉय हार्डिंग, म्हणजे भारतातला सर्वोच्च ब्रिटिश अधिकारी. प्लॅन होता दिल्लीत त्याच्या मिरवणुकीवर बॉम्ब टाकण्याचा, आणि हा सगळा कट रचला होता रासबिहारी बोस आणि सचिंद्र सन्याल यांनी. आता जरी व्हाईसरॉय वाचला तरी या एका घटनेने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं आणि एक संदेश दिला की आता ते कुठेही सुरक्षित नाहीत. आता आपण या लढ्याच्या एका वेगळ्याच पैलूकडे पाहूया, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पैलू. भारताच्या स्वातंत्र्याचा लढा फक्त भारताच्या भूमीवरच लढला जात नव्हता, तर तो जागतिक स्तरावरही पोचला होता. यावर विश्वास बसणार नाही, पण या लढ्याचं एक महत्त्वाचं केंद्र होतं लंडन. हो, थेट ब्रिटिश साम्राज्याच्या हृदयात. भारतीय क्रांतिकारकांनी शत्रूच्या घरातच जाऊन आपलं बस्तान मांडलं होतं. लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 मध्ये इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली. द इंडियन सोशियोलॉजिस्ट या प्रकाशनामार्फत क्रांतिकारक विचार थेट ब्रिटनमध्ये पोहोचले.
आणि मदनलाल धिंगरा यांनी तर कर्जन वायलीची हत्या करून ब्रिटिश सरकारला त्यांच्याच घरात एक मोठा धक्का दिला, ज्यामुळे या लढ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळीच ओळख मिळाली. क्रांतीची ही ज्योत अटलांटिक महासागर ओलांडून थेट उत्तर अमेरिकेत पोहोचली. तिथे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय स्थलांतरितांनी एका शक्तिशाली संघटनेला जन्म दिला, जी पुढे जाऊन इतिहासाला एक वेगळं वळण देणार होती. आणि इथेच गदर पार्टीची स्थापना झाली. त्यांचं ध्येय खूप मोठं होतं. पहिल्या महायुद्धाचा फायदा घेऊन संपूर्ण भारतात एक मोठा शस्त्रस्त्र उठाव घडवून आणायचा. त्यासाठी त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून क्रांतीची आग पेटवली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते योग्य संधीची वाट पाहत होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनी हा भारतीय क्रांतिकारकांसाठी एक महत्त्वाचा मित्र म्हणून समोर आला. ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्यासाठी त्यांनी जर्मनीची मदत घ्यायचं ठरवलं. ही स्लाइड पहिल्या महायुद्धाच्या काळातले आंतरराष्ट्रीय संबंध अगदी स्पष्ट करते. बर्लिन कमिटीने जर्मनीसोबत मिळून झिमरमन योजनेत भाग घेतला, ज्याचा मुख्य उद्देश होता भारतात एक मोठं बंड घडवणं. त्याचवेळी गदर पार्टीने जर्मनीकडून शस्त्र आणि पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांनीच महायुद्धाकडे भारताच्या स्वातंत्र्याची एक सुवर्णसंधी म्हणून पाहिलं. तर मग या सगळ्या धाडसी प्रयत्नांचा, त्यागाचा, बलिदानाचा नक्की काय परिणाम झाला? या स्वातंत्र्य लढ्याच्या टप्प्याचा नेमका वारसा काय आहे? ही व्याख्याच खरं तर सगळं काही सांगते. रामोशी शेतकरी फौजेपासून ते सिंगापूरमधल्या बंडापर्यंत हा एक खूप मोठा आणि बहुआयामी संघर्ष होता. तो काही एका ठिकाणी किंवा एका गटापुरता मर्यादित नव्हता, तर ते ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाचं एक जागतिक जाळं होतं. आणि शेवटी या अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या घटनांनी आणि व्यक्तींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या मार्गाला एक निश्चित दिशा दिली. त्यांची कहाणी आपल्याला प्रतिकाराच्या एका वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकायला मदत करते. आणि इथेच एक खूप महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा या क्रांतिकारकांच्या कहाणीला इतिहासाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळतं, तेव्हा स्वातंत्र्य लढ्याबद्दलची आपली एकूण समज कशी बदलते, हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे.